नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभाग गट क व ड ची तुम्ही ज्या परीक्षा दिलेल्या होत्या त्या पदांच्या निकालाबद्दल तुम्ही वाट पाहून आहात. त्याबद्दल मित्रांनो अधिकृतरित्या आज एक अपडेट प्रसिद्ध झालेलं आहे. यामध्ये मित्रांनो आपण निकाल कधी लागणार आहे, त्याचबरोबर फायनल आन्सर की कधीपर्यंत येणार आहे त्याचीही माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर बघा मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभाग गट क व ड यासाठी तुमच्या ज्या परीक्षा होत्या 12 डिसेंबर, त्यानंतर 7 डिसेंबर आणि 30 नोव्हेंबरपासून चालू झालेल्या होत्या. या काळामध्ये परीक्षा झाल्या होत्या 108 परीक्षा केंद्रांवरती. तर त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की TCS कंपनीकडून मित्रांनो 15/12/2023 पासून तुमच्या लॉग इन आय डीमध्ये तुम्ही जी सोडलेली उत्तरपत्रिका होती, म्हणजे फर्स्ट ॲन्सर की मित्रांनो जी होती तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आली होती. तर त्याच्यावरती मित्रांनो तुम्हाला 18 डिसेंबरपासून 20 डिसेंबरपर्यंत TCSने एक लिंक ओपन करून दिली होती हरकती घेण्यासाठी, आक्षेप घेण्यासाठी, ऑब्जेक्शन घेण्यासाठी. तर मित्रांनो ते ऑब्जेक्शन मित्रांनो तुम्ही घेतलेले होते. तर सदर जे प्राप्त ऑब्जेक्शन आहेत मित्रांनो त्याच्यावरती TCSची जी कंपनी आहे, त्यांची जी समिती आहे, त्यांनी मित्रांनो त्याच्यावरती कार्यवाही करण्यात येऊन उमेदवारांच्या लॉग इनमध्ये ती माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर मित्रांनो काय ऑब्जेक्शन घेतलेले ते तुम्हाला माहिती उपलब्ध केली जाणार आहे. आणि पुढं म्हटलं आहे की त्या पदाच्या परीक्षाबाबत घेण्यात आलेली जी ऑब्जेक्शन आहे ते समितीमार्फत स्वीकृत झालेत. आणि मित्रांनो स्वीकृत झालेले आहेत म्हणजे त्याच्यावरती कार्यवाही झालेली आहे. तर पदांच्या सुधारित आन्सर की जे आहेत, उत्तर तालिका ज्या आहेत, तर तुमच्या लॉग इन आय डीमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आता मित्रांनो कधी देण्यात येणार आहेत ते सांगितलेलं नाही. मी या ठिकाणी मित्रांनो सतत चेक करत आहे, परंतु अजून लॉग इन मित्रांनो या ठिकाणी होत नाही आहे. पहा अशा पद्धतीने एरर येतोय. लॉग इन झालं की तुमची आन्सर की आली म्हणून समजायचं. तर मित्रांनो कधीही आन्सर की आता येऊ शकते. हे महत्त्वाचं अपडेट या ठिकाणी आपल्याला आलेलं आहे. एक डायरेक्शन आलेलं आहे की तुमच्या आन्सर कीबद्दल, फायनल आन्सर की आणि निकालाबद्दल मित्रांनो त्यांनी सांगितले की कार्यवाही पूर्ण झालेली आहे. आता सुधारित आन्सर की म्हणजे फायनल आन्सर की जी असते तो तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन आय डीमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर मित्रांनो यामध्ये त्यांनी डेट वगैरे दिलेली नाही की कधी येईल म्हणून. तर कधीही येऊ शकते मित्रांनो. जशी येईल तशी तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. टेलिग्राम चॅनलवरतीही तुम्हाला अपडेट भेटेल, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आता मित्रांनो पहा किती ऑब्जेक्शन आलेले आहेत आणि रिझल्ट कधीपर्यंत लागू शकतो ते आपण शेवटी पाहूयात व्हिडिओच्या. तर सर्वात अगोदर पहा गट ड साठी मित्रांनो किती ऑब्जेक्शन आलेले आहेत. 6724 ऑब्जेक्शन गट ड साठी परीक्षांसाठी आलेले आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर बाकी ऑब्जेक्शन पहा मित्रांनो काय काय पदांसाठी काय कमी ऑब्जेक्शन आहेत. जसं की बॅक्टेरियल असिस्टंट 93 ऑब्जेक्शन आहेत. ब्लड बँक सायंटिफिक ऑफिसरसाठी 132 आहेत. कार्पेंटर 24 आहेत. केमिकल असिस्टंट 53 आहेत. काउन्सिलरसाठी 11 आहेत. डेंटल हायजिनिस्टसाठी 7 आहेत. डेंटल मेकॅनिकसाठी 64, डायलिसिस टेक्निशियन 22, डायटिशियन 2, ड्रायव्हरसाठी 95 ऑब्जेक्शन आलेत. ECG 18, त्यानंतर EEG 11, इलेक्ट्रिकल सर्कल 18, त्यानंतर इलेक्ट्रिकल ट्रान्सपोर्ट 15, फोरेमॅनसाठी 74 आलेत आणि ग्रुप डी साठी 6724 सर्वात जास्त. हेल्थ इन्स्पेक्टरसाठी 43 आहेत पहा. हेल्थ सुपरवायझरला 23 आलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो 2 ऑब्जेक्शन जे आहेत हायर ग्रेड स्टेनोसाठी आहेत आणि हिस्टोपॅथॉलॉजी टेक्निशियनसाठी 10 आहेत. हाऊस अँड लिनन कीपरसाठी 10 आहेत. ज्युनियर ओव्हरसीजरसाठी फक्त 3 आहेत. आणि त्यानंतर ज्युनियर टेक्निकल असिस्टंट ट्रान्सपोर्टसाठी मित्रांनो 8, लॅबोरेटरी असिस्टंट ऑफिसरसाठी 31 आलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर मलेरियासाठी 638 आलेले आहेत. लायब्ररीसाठी 3, लोअर ग्रेड स्टुडंटसाठी 3, त्यानंतर मल्टीपर्पज हेल्थ वर्करसाठी 154 आलेले आहेत मित्रांनो. पुढं पहा या ठिकाणी तुम्हाला ही टेलिग्रामला मित्रांनो याची PDF फाईल देतोय, तिथून तुम्ही पाहू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्यानंतर रेग्युलर फील्ड वर्कर जनरल कॅन्डिडेटसाठी 54, रेग्युलर फील्ड वर्कर स्प्रेइंग वर्कर्ससाठी 27, हे गट ड मधली पद आहेत. त्याच्यानंतर पहा स्टाफ नर्स गव्हर्नमेंटसाठी 375, स्टाफ नर्स प्रायव्हेटसाठी 240 आलेले आहेत. त्याच्यानंतर पुढं अजून स्टोअर कम लिनन कीपरसाठी अजून 42 आहेत. टेलिफोन ऑपरेटरसाठी 62 ऑब्जेक्शन आहेत. त्यानंतर मित्रांनो ऑर्डनसाठी 111, अशा पद्धतीने ऑब्जेक्शन आलेले टोटल 10,763 ऑब्जेक्शन मित्रांनो प्राप्त झालेले आहेत. आता मित्रांनो याचा निकाल कधी लागेल तर फायनल आन्सर की लवकरच मित्रांनो तुमच्या अकाउंटमध्ये येईल. येणाऱ्या ह्या जानेवारीच्या आठवडाभरामध्ये मित्रांनो कधीही येऊ शकते, एक अंदाजित सांगतो तुम्हाला. आली की लगेच तुमचं नॉर्मलायझेशन होईल मित्रांनो आणि तुमचं फायनल लिस्ट लगेच लागेल. म्हणजे जानेवारीमध्ये मित्रांनो सर्व रिझल्ट वगैरे तुमचे लागून जातील मित्रांनो. आता प्रोसेस खूप थोडी राहिलेली आहे, तरी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती दिलेली आहे. त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमचे अजून याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. धन्यवाद. मित्रांनो सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल, ज्यामध्ये मित्रांनो जिल्हा न्यायालयाची शिपाई लिपिक पद असेल,
तर त्यानंतर मित्रांनो झेडपी असेल, पुरवठा निरीक्षक असेल, कारागृह विभागाची भरती असेल, आदिवासी विकास किंवा महानगरपालिकेची पदभरती असेल. या सर्वांसाठी मित्रांनो सामान्य ज्ञान हा विषय कॉमन विषय असतो. यामध्ये मित्रांनो TCS आणि IBPS या तुमच्या कंपनी ज्या आहेत त्या परीक्षा घेत आहेत, तुमच्या कुठल्याही पदाची परीक्षा असू द्या. तर यासाठी मित्रांनो विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी मित्रांनो वन लायनर स्वरूपामध्ये GS म्हणजे सामान्य ज्ञान विषयासाठी तुम्हाला जर पैकीच्या पैकी गुण घ्यायचे असतील तर त्या दृष्टीने मित्रांनो या पुस्तकाची रचना केलेली आहे. कारण की TCS IBPSने मित्रांनो घेतलेल्या जवळपास 21 प्रकारच्या 400+ प्रश्नपत्रिकांचा याच्यामध्ये समावेश त्यांनी केलेला आहे. त्यामधून मित्रांनो हे पुस्तक बनवलेलं आहे. याची द्वितीय आवृत्ती जी आहे मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे. याच्यामध्ये त्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे ज्या प्रश्नपत्रिका आहेत, जे प्रश्न आहेत मित्रांनो तुम्हाला प्रत्येक घटकनीय आहे त्यांनी दिलेले, ज्यामध्ये राज्यघटना असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, विज्ञान, अर्थशास्त्र, पर्यावरण, संगणक, स्टॅटिक, GK याचे मित्रांनो जे आहे घटकनीय आहे वर्गीकरण तुम्हाला या पुस्तकामध्ये पाहायला भेटेल. तर मित्रांनो प्रत्येक टॉपिकनुसार हे पुस्तक आहे. याच्यामध्ये 21 प्रकारच्या 400+ प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे. TCS मार्फत किंवा IBPS मार्फत 2024 मित्रांनो तुमच्या ज्या परीक्षा होत आहेत त्या पूर्ण परीक्षांसाठी हे सामान्य ज्ञान विषय तुम्हाला कॉमन विषय असतो, त्यासाठी तुम्हाला महत्त्वपूर्ण पुस्तक आहे GS या टॉपिकसाठी, GS या विषयासाठी. तर हे पुस्तक तुम्ही कुठल्याही बुकस्टोअरमधून खरेदी करू शकता. विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं लेखन संकलन याचं मेघदूत हेर्लेकर सर, विकास सिंदाळकर सर आणि सचिन दुकुरून सर जे की कर सहाय्यक आहेत यांनी केलेलं आहे. ऑनलाईन देखील मित्रांनो तुम्हाला हे पुस्तक